नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। दोन दिवसाआडून पुण्यात कायदा सुव्यवस्थेची धिंड निघते आहे आणि दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त मात्र फक्त आरोपींच्या परेडी काढून सारं काही आलबेल असल्याचं भासवत आहेत। एका बाजूला सोलापूरकरच्या घराला अनेक दिवसांपासून बंदोबस्त आहे, तर दुसरीकडे भर रस्त्यात पुण्याची अब्रू बेशीवर टांगली जात असताना अनेक अंतरापर्यंत एकही पोलीस तैनात नाहीये। पाहूयात, कोण कोयत्यांनी वार करतंय, कोण गाड्या पेटवतंय, कुठे रस्त्यांवर बर्थडे करत फटाके उडवले जात आहेत। हाणामाऱ्या, खून, बलात्कार आणि या साऱ्यांचा कळस म्हणजे आता पुण्याच्या रस्त्यांवर बड्या बापांची पोरं दारू ढोसून नंगा नाच करू लागली आहेत। गौरव आहुजा आणि भाग्येश जैन नावाच्या या पोरांनी हातात दारूच्या बाटल्या घेऊन 120च्या स्पीडनं गाडी पळवली। मुख्य चौकात ब्रेक लावून एकानं तिथंच लघवी केली। रस्त्यानं जाणाऱ्या महिला शर्मेनं दूर झाल्या आणि एका व्यक्तीनं जेव्हा रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा अतिशय निर्लज्जपणे या पोरानं अश्लील चाळे सुरू केले। हा बरोबर टाइम 7:31 हा प्रकार घडला आणि त्यानंतर ज्या महिला भगिनी किंवा शाळेच्या म्हणजे विद्यार्थिनी रस्त्याने जात होत्या तर त्याला पहिल्यांदा त्या अशा लांबून जात होत्या। बरोबर झेब्रा क्रॉसिंग म्हणजे मेन चौकामध्ये शास्त्रीनगरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये थांबवली होती। कमी रहदारी असल्यामुळे फुल स्पीडने निघाली होती आणि तेवढ्या स्पीडने ती जागेवर थांबली। तिथं खरं तर तो सिग्नल आहे, शास्त्रीनगरचा चौक मोठा आहे। वाहतूक पोलीस किंवा पोलीस नव्हते का तिथं? नव्हते, वाहतूक पोलीस किंवा पोलीस कोणी नव्हते। पुण्यातल्या अशा वृत्तींचा बट्टा लागणं आता नवीन राहिलं नाहीये। फक्त एरवी गुन्हा घडल्यानंतर आरोपींची परेड काढण्यात मास्टर असलेले पुण्याचे आयुक्त अभितेश कुमारांनी यावेळी पत्रकार परिषद घेतली नाही, इतकंच काय ते नवल घडलं। मागच्या 2 दिवसात पुण्यात खेडमध्ये कंत्राटावरून 2 गटात जबर मारहाण झाली। मोमीनपुरात किरकोळ भांडणावरून लोक एकमेकांवर तुटून पडले। कोथरूडमध्ये अशा क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यात हाणामारी झाली। धक्कादायक म्हणजे बिल्डर अग्रवालच्या पोराचं पोर्शे कार प्रकरण घडूनही या आहुजा प्रकरणात रस्त्यावरच्या चौकीत पोलीसच नव्हते। म्हणजे पुण्यात सामान्यांचा जीव कुणीही कुठल्याही वाहनाच्या माध्यमातून चिरडून घेऊ शकतो, तिथं पोलीस नावालाही नाहीत। आणि दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी मात्र राहुल सोलापूरकरच्या घराच्या सुरक्षेसाठी अख्खी छावणीच उभारली आहे। म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे हे काय बिहार आहे का, तर तसं नाही। आता देशामध्ये असं म्हणतात हे काय कोथरूड आहे का। म्हणजे इतकं कोथरूडचं नाव खराब झालेलं आहे। ह्याला जबाबदारी ही सगळी भारतीय जनता पार्टीचे लीडर आहेत आणि यांनी वाढवली गुन्हेगारी आणि पोलीस स्टेशनमध्ये मारामारीच्या अगोदरच नेत्याचा फोन जातोय, ही वस्तुस्थिती खरी आहे। आणि ह्याच्यामुळं आता बिहार नाही म्हणायचं देशामध्ये, कोथरूड आहे का अशी म्हणायची वेळ ह्या देशामध्ये आली आणि याची सर्वस्वी जबाबदारी तिथल्या सत्ताधारी लोकांची। तो कोणीही असेल जो अश्लील चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे। पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा। कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती समाजाचा असेल, त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील। भाजप कार्यकर्त्याला मारलं म्हणून अख्खं पुणे डोक्यावर घेणारे मंत्री मुरलीधर मोहोळ इतर विषयां मात्र चकार शब्द काढत नाहीत। अनेक घटनांमध्ये गुन्हा नोंदवायला टाळाटाळ होत असली तरी माजी मंत्री येऊन बसल्यावर पुणे पोलीस दल वायुवेगानं कामाला लागतं। मुरलीधर मोहोळ बंगालच्या खाडीपर्यंत गेलेलं तानाजी सावंतांच्या पोराचं विमान माघारी फिरवतात, पण सामान्यांच्या प्रश्नावर नेते मंत्र्यांची वाचा का बसते असा प्रश्न पुणेकरांना पडलाय। मी बघतो ते, पाहिलं नाही मी अजून। अण्णा, शेवटचा प्रश्न, तानाजी सावंतांच्या मुलाचं जे अपहरण झालं होतं अण्णा, चला, त्यामध्ये तुम्ही विमानतळावर असं विरोधकांकडून टीका केली जाते। चला, सोलापूर संपला विषय, संपला विषय। पाणटोईवर मोका लागलेला आहे। खरं तर आपण जर स्वच्छतेचा विषय बोलूया। अण्णा, पोलिसांकडून जी तत्परतेच्या कारवाईवर तुम्ही कसं बोला अण्णा? पोलिसांना आम्ही सांगितलंय की या शहरातला कायदा सुव्यवस्था ही जी व्यवस्थित राहण्यासाठी
जे म्हणून काय करावं लागेल त्यासाठी आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत. वाहतुकीचे साधे नियम न पाळणाऱ्यात बडी नावच कशी काय येतात? त्यांच्याच तपासात हलगर्जीपणा का होतो? बड्या लोकांना कायद्याचं अभय कोण देतं हा प्रश्न वारंवार विचारला जातो. 20 मार्च 2023 ठिकाण वरळी सीफेस. सुमेर मर्चंट नावाच्या व्यक्तीनं मॉर्निंग वॉकला गेलेल्या 57 वर्षीय महिलेला धडक दिली. मृत राजलक्ष्मी विजय या पुण्याच्या एका बड्या टेक्नो फर्मच्या CEO होत्या. 25 फेब्रुवारी 2024 ठिकाण नागपूर. रितिका मालू आणि माधुरी सारडा नावाच्या बड्या कुटुंबातल्या महिलांनी दारूच्या नशेत 2 तरुणांना कारनं उडवलं. दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांवर दबावाची चर्चा झाली. 7 मे 2024 ठिकाण जळगाव. एका बिल्डर पुत्राच्या कारच्या धडकेत महिलेसह तिचे दोन्ही मुलं आणि भाचा या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींच्या गाडीत गांजाच्या पुड्याही जप्त झाल्या. 18 दिवसांनी आरोपींना अटक झाली. 19 मे 2024 ठिकाण कल्याणी नगर पुणे. मद्यधुंद अवस्थेत बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरानं दारूच्या नशेत एका तरुण आणि तरुणीला उडवलं. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कोर्टानं बड्या बापाच्या पोराला 300 शब्दात वाहतुकीचे नियम यावर निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन सोडलं. 7 जुलै 2024 ठिकाण वरळी. पहाटे विक्रीसाठी मासे घेऊन परतणाऱ्या महिलेच्या दुचाकीला मिहीर शहा नावाच्या व्यक्तीनं दारूच्या नशेत जबर धडक दिली. चाकात साडी अडकलेल्या महिलेला कैक अंतर फरफटत नेलं. आरोपी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा होता. CCTVचं जाळं असूनही तो गाडी सोडून काही काळ फरार राहिला. 5 सप्टेंबर 2024 ठिकाण मालाड. मेहंदी क्लासवरून घरी परतणाऱ्या 26 वर्षीय तरुणीला अनुज सिन्हा नावाच्या व्यक्तीनं कारनं उडवलं. महिलेचा मृत्यू झाला. इतकं घडूनही पुण्याच्या पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचं नाव तोंडून उच्चारण्याचीही हिंमत दाखवली नाही. गुन्हा सकाळी 7:30 वाजता घडला. रस्त्यावर CCTV होतं, पण तरी पोलीस 9 तासानंतर व्हिडिओ पडताळून पाहत होते. संतोष देशमुखांचे मारेकरी असोत की मग हा पुण्यातला अहुजा असो, या दोन्ही घटनांमध्ये कॉमन फॅक्टर आहे. तो म्हणजे निर्घृण हत्येवेळी ते शूट होत असतानाही आरोपींच्या चेहऱ्यावर कायद्याचा धाक नव्हता. आणि पुण्यातल्या घटनेतही इतकं किळसवाणं कृत्य मोबाईलमध्ये कैद होताना हा पोरगा हसत होता. जितकी कृत्य भीषण आहेत तितकंच या चेहऱ्यांना भयमुक्त करणारी व्यवस्था भयानक आहे. म्हणून या दोन्ही घटनांमधले आरोपी हे कुणाच्या चेहऱ्यावर किंवा चौकातल्या सिग्नलवर नव्हे तर इथल्या व्यवस्थेवर मुतले आहेत. बघा, वाल्मिक कराडचा गाडा भरलाय. दादाला बी वाचवताना आलं मुंडेंना. ह्यांचाही गाडा भरल. दादा का वाचवतात हे कळत नाही, पण गाडा हा भरणार आहे आजचा उद्या. पण हा गाडा भरणार आहे. हे पुणेकर आणि या महाराष्ट्राला गुन्हेगारी चालत नाही. वेळ फक्त यावी लागती. ती वेळेची वाट आम्ही बघतोय, जनता बघते. आणि अशा पद्धतीने जर माझ असेल तो उतरवलं का आज नाही पण उद्या तुम्हाला सुट्टी नाही. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.